पुढच्या बातमीकडे आता वळूयात। राष्ट्रगीतावरून रामगिरी महाराज आणि आव्हाडांमध्ये जुंपलेली आहे। देशाचं राष्ट्रगीत जन गण मन नाही तर वंदे मातरम पाहिजे असं विधान रामगिरी महाराजांनी केलं होतं, तर आव्हाडांनी महाराजांवर टीका करत त्यांचं अति व्हायला लागलंय असं विधान केलं होतं। दरम्यान यावरून आता पुन्हा रामगिरी महाराजांनी आव्हाडांवर निशाणा साधलाय। सुरू होण्याच्या आधी राष्ट्रगीत आपण ऐकलं। हे गीत 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं। रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं, कोणासमोर गायलंय? जॉर्ज पंचम समोर गायलं। ब्रिटिश काळामध्ये ज्यांनी भारतावर राज्य केलं त्या काळामध्ये ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या त्यांना ब्रिटिशांना धरून चालवावं लागत होतं आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केलेली आहे आणि या स्तुतीवरून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। म्हणून खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे। रामगिरी महाराज त्यांनी एक वक्तव्य केलंय की जनगण मन हे राष्ट्रगीत नसलं पाहिजे, जनगण मन आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली। आता जनगणवर पण त्याचा आक्षेप आहे, त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा। आता अति व्हायला लागलं रामगिरीचं हे। आता ते जितेंद्र आव्हाड सारखा मूर्ख माणूस मी कोणी पाहिला नाही बर का। कारण इतिहास शिकावा लागेल हा विषय नाही, इतिहास कोणी शिकवण्याची गरज नाही, इतिहास आहेच, फक्त तो वाचण्याची गरज आहे। जो इतिहास आहे जे इतिहासामध्ये कारण आज लिहिलेलं नाही ते पूर्वी लिहिलेलं आहे आणि म्हणून तो शिकण्याची काही आवश्यकता नाही आहे आमच्याकडून किंवा कोणाकडून शिकण्याची आवश्यकता नाही। जो ऑलरेडी आहे तो त्यांनी वाचावा आणि खरा इतिहास त्यांनी वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल, पण त्यांना समजून घ्यायचंच नाहीये, तर हे दुर्दैव आहे।